नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण आता पाहणार आहोत की मंगळागौरीचा सण आहे तो छान पद्धतीने मेंढ्यांच्या घरामध्ये चालू असतो. ऐश्वर्या, तारा, तिलोत्तमा, सावली आणि अमृता सगळ्याजण हा खेळ खेळत असतात. महिला बायकासुद्धा या घरात आलेल्या असतात आणि यामध्ये आता फुगड्या, नृत्य सगळं काही चालू असतं. आणि यामध्ये आता सासवा सुनांचा खेळ आता चालू होणार असतो आणि त्यामध्ये आता तिलोत्तमा जी आहे ती आता खेळ खेळायला लागलेली असते. मंगळागौरीचा खेळ हा अगदी छान पद्धतीने सगळ्यांचा चालू असताना तिथे पहिली मात्र तिलोत्तमाच्या समोर येते, ती म्हणजे अमृता. आणि अमृता आल्यानंतर तिलोत्तमाला मात्र खूप आनंद होतो. आता इकडे तिलोत्तमा खूप उत्साहाने तिच्यासोबत हा मंगळागौरीचा खेळ खेळायला लागते आणि तिला म्हणते, "सूनबाई, माझ्या सूनबाई माझ्या पाटल्या होत्या त्या गेल्या कुठे? काय गं केल्यास, काय गं केल्यास?" यावरती आता अमृता सांगते, "आली होती मामी, दिल्या मी तिला" म्हणून. त्यावरती तिलोत्तमा म्हणते, "काय गं, काय गं?" यावरती आता इकडे छानपैकी येते ती म्हणजे ऐश्वर्या अगदी मुरडत मुरडत आलेली असते आणि तिलोत्तमाला विचारते, "काय हो सासूबाई?" म्हणून. आणि ती म्हणते, "काय गं सुनबाई, माझा लॅपटॉप गेला कुठे?" म्हणून. "काय केलंस?" यावरती आता ऐश्वर्या सांगत होते की माझाच होता तो, ठेवून घेतला मी म्हणून. आणि यावरती तिलोत्तमा तिलासुद्धा म्हणते, "काय गं, काय गं?" म्हणते. मग आता खरं तर सावलीनं येणं होतं, पण आता सावली न येता तिथे येते ती म्हणजे तारा. आता त्या दोघींमध्ये तारा आल्यानंतर आता तिलोत्तमाला पर्याय नसतो आणि तारा तिलोत्तमा जी आहे ती ताराला म्हणत असते, "काय गं सुनबाई, माझी पैठणी काय केलीस?" म्हणून. आणि त्यावरती तारा म्हणते, "आली होती माझी आई, दिली मी तिला" म्हणून. आणि यावरती आता इकडे काय होतं की आता तिकडे आता सावली येणार असते. आता तिलोत्तमाला काय वाटतं की आता सावली येणार आहे, मग तिलोत्तमा थोडी गडबडते. कारण तिला सावलीला हे सगळं काही विचारायचं नसतं. पण तिथं आलेल्या बायकांचा मानपान, घरात उगाच कशाला गडबड, म्हणून ती सगळं आता सावलीलासुद्धा विचारणार असते. पण थोडंसं ती आता अमृतासुद्धा मॉमकडं बघते आणि मॉमला म्हणते, "प्लीज सावलीसोबतसुद्धा हा खेळ खेळा." मग तिच्या आग्रहाखातर तिलोत्तमा जी आहे ती सावलीलासुद्धा विचारायचा प्लॅनिंग करत असते आणि पण तिच्या तोंडातून शब्द काही फुटत नसतात. पण अमृताने रिक्वेस्ट केलेली असते म्हणून ती सगळं हे करायला तयार झालेली असते. आणि मग तिलोत्तमा जी आहे ती, "काय गं सुनबाई?" असा एकदम बारीक आवाज काढते आणि तिला विचारत असते, "काय गं सुनबाई?" म्हणून. मग तिलोत्तमाच्या तोंडातून सुनबाई हा शब्द फुटलेला बघून सावलीलासुद्धा खूप आनंद होतो आणि ती अगदी भारावून जात असते. सावली पूर्णपणे मोहरून जाते आणि सावली मोहरून गेल्यानंतर, "काय हो सासूबाई?" असं तिला म्हणत असते. इकडे लगेच ती सांगायला लागते की, "काय गं सासूबाई, काय बोलताय? बोला" म्हणून. आणि त्यावरती तिलोत्तमा म्हणते की, "अगं माझा जो काही तिलोत्तमा माझा चंद्रहार होता तो गेला कुठे? काय केलास?" म्हणून. आणि त्यावरती इकडे सांगायला लागते ती म्हणजे सावली, "आला होता दादा वहिनी, दिला मी त्यांना" म्हणून. आणि अशा पद्धतीने हा खेळ जो आहे मंगळागौरीचा इथे चालू होता. पण हे सावली आणि तिलोत्तमामधलं जे नातं बघून आता इकडे तारा आणि ऐश्वर्याला मात्र त्यांचा खूप जळफळाट होत असतो. त्या दोघी मात्र आता एकमेकीच्या तोंडाकडे बघून त्यांनी तोंडं वाकडी केलेली असतात. तर आता आपण इकडे पाहतो की हे सगळं घडत असताना आपण पाहतो की ऐश्वर्याला मात्र आता हे यांचं सगळं बंद पाडायचं असतं, म्हणून त्यावरती तो प्रोग्राम झाल्यानंतर लगेच ऐश्वर्या अनाऊन्स करायला छानपैकी आता आता छानपैकी तारा आपल्यासाठी गाणं गाणार आहे आणि गाणं गाणार म्हटल्यावरती आता सगळ्यांच्याच नजरा ज्या आहेत ते ताराकडे लागलेल्या असतात. पण तारा काही आता गायचं नावच घेत नाही, कारण तिला गाणं येतच नसतं म्हणून. पण सगळे जे आहेत ते ताराला चीअरअप करत असतात. तिलोत्तमासुद्धा बोलत असते, "तारा गा" म्हणून. आणि तारा गा, पण तारा काही गाऊ शकत नसते. याचं कारण असं असतं की तिथे तिच्यासमोरच सावली उभी असते आणि ताराला मुळात गाणं येतच नसतं म्हणून. आणि सावली समोर आहे तर मग गाणार कोण ना. आणि त्यावरती इकडे आता तारा विचार करू लागते की आता काय करू मी, ही सावली तर माझ्यासमोरच बसलेली आहे, मग आता गाणं मी कसं गाणार म्हणून. आणि मग आता तारा इकडे पाहत असते तोपर्यंत तिथं येते ती म्हणजे भैरवी आणि तिच्या मोठ्या आवाजात सांगत असते, "थांबा, माझी मुलगी इथे गाणार नाही" म्हणून. आणि चिडलेली तिलोत्तमा म्हणते, "तुला मी सांगितलं होतं ना तारा, आईला इथे बोलवू नकोस म्हणून. जर मी तुला आधीपासूनच सांगितलं होतं की तुझ्या आईकडे आली नाही पाहिजे, तर ती इथं कशी आलीस, म्हणजे तू तिला बोलवलंस?" असं म्हटल्यावरती आता भैरवी, "अजिबात नाही, माझ्या मुलीने मला बोलवलं नाही आहे. मी माझ्या मुलीसाठी इकडे आलेली आहे
माझी मुलगी माझा मुलीचा पहिलाच मंगळागौर आहे आणि त्यासाठी मी इथं आलेले आहे असं म्हणायला लागते. आणि त्यावरती आता मग तिलोत्तमा सांगायला लागते की ठीक आहे, तू अशा वेळेस आलेस ना की या सगळ्यांमध्ये मी तुझा अपमान करू शकत नाही आहे. यावरती भैरवी म्हणते, मुळातच मला अपमानाची मानाची काही गरज नाही आहे, कारण मी जिथे जाते ना तिथे मला आपोआपच मान हा मिळत असतो म्हणून. आणि मुळातच या सगळ्यांमध्ये आता मला काही मानपानाची तुझ्या गरज नाही आहे आणि मी फक्त आणि फक्त माझ्या मुलीसाठीच इथं आलेले आहे म्हणून. तिच्याशी जास्त काही नादी लागत नाही, कारण की तिथं बायका आलेल्या असतात आणि त्यांच्यासमोर उगाच तमाशा नको म्हणून ती काही भैरवीला जास्त काही बोलत नाही. मग तारा मात्र लगेच भैरवीला मिठी मारत असते आणि आई थँक्यू मम्मा असं तिला बोलत असते. आता भैरवी सांगायला लागते की एक गोष्ट लक्षात ठेव तारा, ज्या वेळेस पण तू संकटात असशील ना त्यावेळेस ही तुझी आई तुझ्या पाठीशी उभी राहणार आहे आणि ही एक गोष्ट तू पक्की ध्यानात ठेव म्हणून. आणि अख्ख्या जगाने जरी तुझ्याकडं पाठ फिरवली ना तरी ही आई तुझ्या पाठीशी राहणार आहे असं म्हणत ताराला ती मिठी मारत असते. आणि तारालासुद्धा खूप आनंद होतो. आणि त्यावरती इकडे आता मंगलागौरीचा जो प्रोग्राम आहे तो छानपैकी सगळेजण आता मंगळागौर खेळायला लागलेले असतात. भैरवीसुद्धा यामध्ये सामील होते, पण तिलोत्तमा तिला काही विरोध करत नाही, कारण की लोकांमध्ये आता उगाच चर्चा नको आणि या सगळ्या प्रोग्राममध्ये उगाच काहीतरी व्यत्यय नको म्हणून ती गप्प बसलेली असते. आता इथे सगळं झाल्यानंतर आता सावली तिच्या रूममध्ये जाते चेंज करण्यासाठी. तोपर्यंत तिथं येतो तो म्हणजे सारंग. सावली आरशासमोर उभं राहून आपल्या कानातलं काढते. तोपर्यंत सारंग येतो आणि तिला म्हणतो, 1 मिनिट सावली थांब ना. सावली मागे वळून बघते आणि सारंगला बघते आणि सारंग तिला म्हणतो, इकडे ये, इथं बस अगोदर बेडवरती. आणि तो तिला बेडवरती बसवतो आणि माझी बायको कशी दिसते असं म्हणत तिच्याकडे तो एकटक बघत राहतो आणि मंत्रमुग्ध होऊन आणि तिच्याकडे पाहतच बसतो. त्यावरती सावली लाजते आणि सारंग सर काय बघताय तुम्ही. यावरती सारंग म्हणतो, सुंदर, अतिसुंदर, नितांत सुंदर म्हणून. तिलोत्तमाचा डायलॉग मारत सारंग तिचं कौतुक करत असतो. सावली खूप लाजते आणि तिकडून उठून जात असते. सावली उठून जात असताना सारंगचा तिला हात लागतो आणि तिला आपल्या जवळ खेचतो म्हणून. त्याचवेळी सावली आता लाजते आणि सावली सांगते, कुलदेवतेचं दर्शन राहिलंय ना. आणि यावरती मात्र आता सारंग थोडासा नाराज होतो आणि मग सावली त्याच्याकडं पाहते आणि त्याला नाराज झालेलं पाहून सावलीला वाटतं की आपल्या मनवती आहे म्हणून. आणि सावली जोरदार धक्का देते आणि सारंगला पाडून टाकते. सारंगला खाली पाडल्यावर सारंग आता इकडे म्हणतो, शी यार काय चाललंय हे, कधी संपणार हा दुरावा आणि कुलदेवतेचं दर्शन कधी होणार असं म्हणत सारंग थोडासा उतावळा झालेला असतो. पण ही त्याची उतावळापणा आता स्वतःहून तिलोत्तमा दूर करणार असते. इकडे तोपर्यंत तारा आपल्या रूममध्ये खूप खूप चिडलेली असते. चिडलेली तारा खूप रागारागाने आता इकडे सोहमशी भांडत असते. त्याला सांगत असते की मला खूप राग आला आहे. त्यावरती आता इकडे सांगत असते. सोहम म्हणतो, अगं काय झालं, तू इतकी का रागवलेस. यावरती ती सांगते, प्रत्येक वेळेला मला या घरामध्ये सावली 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 आणि सावली सारंग यांचंच नवीन लग्न झालं आहे का, आपलं काहीच नाही झालं आहे का, असं मला ऐकायला भेटत असतं. आणि त्यांचंच लग्न या घरामध्ये फक्त गाजलेलं आहे. त्यामध्ये आता ही गोष्ट मला माहीत आहे ना, आपल्याला मग या घरामध्ये कोणच मानसन्मान देत नाही आहे त्यांनासुद्धा. त्यावरती सोहम म्हणतो, असं काही नाही गं, तुला पण माहिती आहे ना सावली वहिनीचं सुद्धा लग्न कोणत्या परिस्थितीत झालं आहे आणि मॉमनीसुद्धा अजून सावली वहिनींना स्वतःची सून म्हणून स्वीकार केलेला नाही आहे असं तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि अगं काय झालं, तू इतकी का रागवलेस. त्यावरती आता तारा त्याला आजचा प्रकार झालेला जो सगळं काही ते आपलं सांगत असते. आणि त्यानंतर आपलं काहीच नाही आहे का सोहम झालेलं. यावरती आता तो सांगत असतो की काय करतेस, त्यांचंसुद्धा लग्न कोणत्या कंडिशनमध्ये झालं आहे आपल्याला पण माहीत आहे ना, आणि आपल्या पण त्याच कंडिशनमध्ये. तुला तर माहीत आहे ना मॉमचा स्वभाव कसा आहे म्हणून. तारा थोडंसं ॲडजस्ट कर तू पण. आणि सारंगशिवाय दुसरं काहीच दिसत नाही आहे का त्या मॉमला, असं ती तिलोत्तमा म्हणत असते. आणि या सगळ्यांमध्ये आता खूप राग आलेला असतो तो म्हणजे ताराला. आणि सोहम तिला समजावून सांगत असतो, तू शांत बस बरं. यावरती ती म्हणत असते, तू सुद्धा उदो करत असतोस त्या फक्त सावलीचा. आणि मग रागारागात ती तोंड दुसरीकडे करते आणि झोपी जाते. तर आता
त्यानंतर सोहम तिला कसाबसा समजवतो. इकडे आपण पाहतो की चंद्रकांत, नील आणि सारंग हे तिघे बाहेर गार्डनमध्ये फिरत असतात. तेव्हा नील म्हणतो सारंगचं त्याच्या बायकोकडे बिलकुलसुद्धा लक्ष नाही येते. आणि चंद्रकांतजी म्हणतात, काय झालं? नाही म्हणजे सारंग हमेशा नेहमी फक्त ऑफिस आणि काम याविषयीच तो चर्चा करत असतो आणि त्याचाच विचार करत असतो. त्याचं लग्न झालेलं आहे, अजूनसुद्धा ते कुठे फिरायलासुद्धा गेलेले नाहीत, असं नील चंद्रकांतजींना सांगत असतो. त्यामुळे आपण काहीतरी प्लॅनिंग केला पाहिजे ना फिरायला जाण्याचा. तेव्हा सारंग सांगतो, नाही, सावलीचं इच्छा आहे की कुलदेवतेला गेल्याशिवाय कुठेही फिरायला वगैरे जायचं नाही. आणि मग नील म्हणतो, ठीक आहे, तुम्ही पहिलं कुलदेवतेला जाऊन या आणि तिथून तुम्ही फिरायला जा म्हणून. तर आपण इकडे पाहतो की आता सावली आणि अमृता दोघी बाहेर गेलेल्या असतात. बाहेर शॉपिंगसाठी गेलेल्या असताना तिथे त्यांना त्यांच्यासमोर येतो तो म्हणजे राजकुमार. आणि राजकुमार जो आहे तो अमृताच्या पाया पडायला लागतो, तिची माफी मागायला लागतो की अमृता मला माफ कर, माझ्याकडून चूक झाली म्हणून. पण अमृता काही त्याच्याकडे बघतसुद्धा नाही. ती आपल्या तिच्या पिशव्या घेते आणि गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवत असते. पण राजकुमार तिला म्हणत असतो, अमृता असं काय करतेस म्हणून. मी बोललो ना, मी पुन्हा अशी चुकी कधीच करणार नाही. मला एक चान्स देऊन तरी बघ, मी तुला राणीसारखं ठेवेन म्हणून. आणि त्यावरती अमृता म्हणत असते, बस कर म्हणून, मला ही तुझी नाटकं माहीत आहेत. हे तुझे खोटे खोटे अश्रू आता बंद कर रडायचं. आणि तुला मी सांगितलं ना एकदा, मी काही झालं तरी तुला त्या घरामध्ये घेणार नाही म्हणून. तुझी लायकीच नाही आहे त्या घरामध्ये राहण्याची आणि पुन्हा येण्याची म्हणून. मग राजकुमार सावलीला सांगत असतो की सावली, तू तरी सांग ना समजून हिला, तुझं तर अमृता सगळं ऐकते ना म्हणून. तू तरी सांग ना तिला की मला एकदा माफ करायला म्हणून. खरंच गं सावली, मी परत असं कधीच करणार नाही. माझ्याकडून खूप मोठी चुकी झालेली आहे, मला माफ कर म्हणून. आणि राजकुमार सावलीच्या हातापायासुद्धा पडायला लागतो. तिलोत्तमाच्यासुद्धा अगदी नाक घासून पाया पडतो. तरी सुद्धा मी तो सावलीला सांगत असतो, सावली, तू तरी सांग ना अमृताला मला माफ करायला. पण सावलीसुद्धा काहीच बोलत नाही. मग राजकुमार जो आहे तो अमृताच्या अगदी नाक घासून पाया पडत असतो. तरीसुद्धा अमृता तिथून त्याला फटकारते आणि ती जाऊन सरळ गाडीत बसते. आणि त्यावरती राजकुमार म्हणतो, ही अमृता तर आता या सावलीच्या नादी लागून जास्तच ओढायला लागलेली आहे. एवढा तिच्याकडे ॲटिट्यूडपणा आला तरी कुठून. मी बघ आता त्या मला परत घरामध्ये येऊ देत, हिचा सगळा ॲटिट्यूडपणा, सगळी हिची अकड कशी बाहेर काढतो ते. आणि त्यानंतर आपण इकडे पाहतो की आता सावली आणि अमृता दोघी घरी आलेले असतात. आणि इकडे मात्र तिलोत्तमा आता सोफ्यावरती बसलेली असते. आणि चंद्रकांतजी तिला सांगणार तोपर्यंत तिलोत्तमाच त्यांना सांगत असते की आपल्याला लेटर आलेलं आहे, कॉन्फरन्ससाठी जायचं आहे. एवढ्या दिवस तर आपला राजकुमारच हे सगळं करत होतो, पण आता मी राजकुमारला या कॉन्फरन्ससाठी काही पाठवणार नाही आहे म्हणून. मी आता ह्यावेळेस सारंगला पाठवणार आहे म्हणून. आणि ती चर्चा चालू असताना तिथे नील आणि सारंग येतात. आणि तिलोत्तमा त्याला सांगत असते की अरे सारंग, बघितलंस का, लेटर आलेलं आहे, आपल्याला या प्रोग्रामसाठी तुला जावं लागेल म्हणून. आणि त्यावरती आता नील म्हणत असतो, अरे बापरे, आता काय करणार, कारण यांनी तर सावली आणि सारंगचा हनीमूनला जाण्याचा, फिरायला जाण्याचा प्लॅन केलेला असतो म्हणून. आणि त्याचवेळी आता सारंग म्हणतो, काही हरकत नाही आई, ही इम्पॉर्टंट आहे आपलं जाणं, मी नक्की यासाठी जाईन म्हणून. आणि तेवढ्यात तिथे येते ती म्हणजे अमृता आणि सावली. आणि अमृता थोडीशी भिलेली असते. तर तिलोत्तमा तिला विचारते, काय झालं अमृता, इकडे बाळा, इथे बस माझ्या बाजूला, हे घे पाणी. आणि तेव्हा अमृताला विचारते काय झालं म्हणून. आणि अमृता मग सांगायला लागते की आज मार्केटमध्ये राजकुमार आले होते आणि ते मला माफी मागत होते म्हणून. त्यावरती तिलोत्तमासुद्धा म्हणते, ह्याची एवढी मजाल झाली की आता हा बाहेर येऊन आपल्याला त्रास देतो आहे म्हणून. पण काही झालं तरी ह्याला आता आपण परत घरामध्ये घ्यायचं नाही आहे म्हणून. अमृता, तू बिलकुल भिवू नकोस म्हणून. आम्ही सगळे तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत म्हणून. तू माझी सून नाही तर तू माझी मुलगी आहेस अमृता. तू जोपर्यंत त्याला माफ नाही करणार तोपर्यंत तो या घरामध्ये बिलकुलसुद्धा येणार नाही, हे माझं तुला वचन आहे म्हणून. आणि त्यावरती अमृतासुद्धा खूप खुश होते आणि म्हणते, हो मॉम, मला त्यांना माफ नाही करायची इच्छा